राज्यातील विद्यार्थ्यांसमोरील विविध शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्न सोडवण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सक्रिय झाली असून संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्यातील विविध मंत्र्यांची भेट घेऊन निवेदने सादर केली। शिष्यवृत्तीचे वितरण, सीईटी प्रवेश प्रक्रियेतील अडचणी, परीक्षा व निकाल वेळेत जाहीर करणे तसेच शिक्षक भरती पूर्ण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। अभाविपच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह विविध मंत्र्यांची भेट घेतली। खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण, वैद्यकीय शिक्षणातील शुल्कवाढ रोखणे, इंटर्न्सना शासन निर्धारित स्टायपेंड तसेच ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या। पत्रकार परिषदेत बोलताना अभाविपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनीही संबंधित मंत्र्याकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याची माहिती दिली। विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत अभाविप सातत्याने पाठपुरावा करणार असून गरज पडल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। या पत्रकार परिषदेमध्ये प्रथमतः मी स्वागत करतो। आजची जी आपली पत्रकार परिषद आहे त्याचा मूळ विषय असा आहे की आता जे पावसाळी अधिवेशन जे मुंबईमध्ये त्या ठिकाणी झालं महाराष्ट्राचं, त्या पावसाळी अधिवेशनामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या मंत्री महोदयांना भेटून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शैक्षणिक प्रश्नांची जी वाच्यता आहे तर ती या मंत्री महोदयांसमोर त्या ठिकाणी करण्यात आली। याची निवेदनं त्या ठिकाणी देण्यात आली। काही मंत्री महोदयांच्या दालनामध्ये शासकीय अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका त्या अधिवेशनादरम्यान त्या ठिकाणी झाल्या। याच्यामध्ये प्रामुख्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे असतील, राज्यमंत्री पंकजी भोयर असतील, त्याचबरोबर कौशल्य विकास, रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभातजी लोढा असतील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफजी असतील, त्याचबरोबर राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ असतील, त्याचबरोबर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब असतील, त्याचबरोबर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर असतील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, अशा वेगवेगळ्या 10 मंत्र्यांच्या भेटी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केल्या। तर या मंत्र्यांना भेटून नेमके मुद्दे आपले काय होते, तर आज आपण बघतोय की उच्च शिक्षण विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले सगळे जे विद्यापीठ आहेत तर त्याचं वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। परीक्षा वेळेवर होत नाही आहेत, सिलेबस वेळेत संपत नाही आहे, त्याचे रिझल्ट्स जे आहेत परीक्षांचे ते वेळेत लागत नाही आहेत, पुनर्मूल्यांकन वेळेत होत नाही आहे, असे वेगवेगळे जे विषय आहेत त्याच्यामुळं शैक्षणिक वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। एका विद्यापीठाचे पेपर संपतात, मग दुसऱ्याचे सुरू होतात, त्याचे संपत नाही तर मग तिसऱ्या विद्यापीठाचे सुरू होतात, अशी सगळी परिस्थिती आहे। मुलींना मोफत शिक्षण योजनेची घोषणा तर झाली आहे, त्याची काही प्रमाणामध्ये अंमलबजावणी पण होती आहे, परंतु 100% मुलींना या योजनेचा लाभ अजूनही मिळत नाही। कारण काही महाविद्यालयांचं असं म्हणणं आहे की शासनातर्फे आम्हाला या शुल्काची प्रतिपूर्ती होत नाही आहे आणि त्याच्यामुळं कुठंतरी या विद्यार्थिनींकडूनच आता शुल्क मागण्याचं काम काही महाविद्यालयांच्या माध्यमातून सुरू आहे। एक जर आपण बघितलं तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज म्हणजे खाजगी विद्यापीठांचं वाढतं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आज आपण बघतोय। आत्ताच्या अधिवेशनामध्ये मला असं वाटतं 3 अजून खाजगी विद्यापीठांना मंजुरी त्या ठिकाणी अधिवेशनात देण्यात आलेली आहे आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे। कारण जर आपण बघितलं तर सर्वसामान्य घरातला ग्रामीण भागातला विद्यार्थी त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्याला शिक्षण द्यायचं असेल आणि कुठंतरी या खाजगी विद्यापीठांमध्ये तो शिक्षण घेऊ शकत नाही, मग त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यायचा अधिकारच नाही आहे का, असा प्रश्न त्या ठिकाणी पडतोय। कारण या खाजगी विद्यापीठांची अडचण काही नाही, परंतु त्याची जी फीज आहे त्याच्यामध्ये एक मोठी तफावत आहे। म्हणजे एखाद्या खाजगी विद्यापीठामध्ये 2 लाख रुपयात तुम्ही MBA सारखा कोर्स करू शकता आणि दुसऱ्या खाजगी विद्यापीठामध्ये 25 लाख रुपये 30 लाख रुपये हे या MBAच्या कोर्ससाठी भरावे लागतात। ही तफावत का आलेली आहे, कारण राजकीय लोकांचेच हे खाजगी विद्यापीठ सगळे आहेत आणि या खाजगी विद्यापीठांवरती कुठेतरी नियंत्रण आणण्याची, अंकुश आणण्याची गरज आहे। त्यामुळे आम्ही याच्यामध्ये अशी मागणी केली आहे की 5 लाखाच्या शुल्क या खाजगी विद्यापीठांचं असलं पाहिजे। याच्यामध्ये स्कॉलरशिप, फ्रीशिपचा लाभ विद्यार्थ्यांना देता येईल का, असा सुद्धा शासनाने विचार त्या ठिकाणी केला पाहिजे। त्याचबरोबर आता आपण बघतोय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सर्व देशभरात सुरू असताना अनेक त्रुटी त्याच्यामध्ये आहेत। विद्यार्थ्यांना OJTच्या संधी कमी आहेत, इंटर्नशिपसाठी ग्रामीण भागामध्ये आज कुठल्याही पद्धतीने इंडस्ट्रीज अवेलेबल नाही आहे। शासनाने एखादं पोर्टल OJT आणि इंटर्नशिपच्या विषयामध्ये सुरू करावं अशी देखील मागणी यामध्ये आपण केली आहे।
त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एक असं विद्यापीठ आहे, मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की 2023 सालचे निकाल सुद्धा अजून त्या विद्यापीठात लागलेले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी बाटू लोणेरे असं त्या विद्यापीठाचं नाव आहे. आणि त्या विद्यापीठामध्ये अतिशय गोंधळ आता सध्या सुरू आहे. निकाल लागतच नाही आहेत, परीक्षा वेळेत होत नाही आहेत, विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स 4-4, 5-5 वर्ष झाली तरी मार्कशीट्स आलेल्या नाही आहे, डिग्री सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना मिळालं नाही. ABVPने याच्यावरती आवाज उचलल्यानंतर तिथल्या मागच्याच 2 महिन्यापूर्वी तिथल्या कुलगुरूंनी आत्ता राजीनामा दिला. आणि आत्ता जे रजनीश कामत जे कोल्हापूर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आहेत त्यांच्याकडे आता डी बाटूचा चार्ज हा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे अतिशय म्हणजे ज्या विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या विद्यापीठाला दिलं गेलेलं आहे आणि तिथं ती टेक्निकल युनिव्हर्सिटी स्वतःला म्हणवतात आणि तिथं विद्यार्थ्यांचा जो डेटा आहे तो विद्यापीठाकडे नाही आहे. गुगल फॉर्मवरती विद्यार्थ्यांचा डेटा भरून घेऊन कोणाला किती मार्क कुठल्या विषयात मिळाले हे आतापर्यंत 3 वेळा गुगल फॉर्म भरून घेतले, मार्कशीट्स दिल्या. ही अतिशय गंभीर बाब या महाराष्ट्रामध्ये घडते. त्याचबरोबर खुल्या छात्रसंघ निवडणुका 1992 पासून या महाराष्ट्रामध्ये बंद आहे. कॉलेज कॅम्पसवरच्या विद्यार्थ्यांच्या निवडणुका या 92 पूर्वी या महाराष्ट्रामध्ये व्हायच्या. त्यातून अनेक नेतृत्व या महाराष्ट्राला मिळत गेलेलं आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये कोणाचंही सरकार आलं तरी या खुल्या छात्रसंघ निवडणुका सुरू करण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही असा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्या ठिकाणी सामान्य घरातलं, ग्रामीण भागातलं एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी त्यांनी समाजकारणात येऊच नाही का? त्या ठिकाणी त्यांनी कॉलेजवरती नेतृत्व करण्यासाठी विद्यार्थ्यांचं तो पुढं आला पाहिजे नाही का? तर कुठंतरी एक राजकीय जी आकांक्षा आहे, राजकीय एका अर्थानं अनास्था या विषयात दिसती आहे. त्यामुळं या निवडणुका 1992 पासून महाराष्ट्रामध्ये बंद आहे. त्यासुद्धा सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. शालेय शिक्षण विभागामध्ये TETची पेपर फुटी आत्ता झाली. आपल्याला माहिती आहे मागच्याच महिन्यामध्ये त्याच्यामध्ये जो शिक्षकांचा पात्रतेचा एक परीक्षा असते ती शिक्षक पात्रता परीक्षा, त्या परीक्षेमध्ये पेपर फुटी झाली. ही दुसरी पेपर फुटी होती. याच्या आधी 2025मध्ये पेपर फुटी झाली होती. कोल्हापुरातल्या 31 लोकांवरती गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला होता. पुन्हा एकदा पेपर फुटी या महाराष्ट्रामध्ये घडतीये. म्हणजे कुठंतरी जो सामान्य घरातला विद्यार्थी आहे, जो मेहनत करून अभ्यास करतोय, त्या ठिकाणी कुठंतरी तो त्याच्या कष्टाचं चीज करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अशा पेपर फुटीसारख्या घटनामुळं त्याच्या करिअरमध्ये कुठेतरी बाधा येते असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळं ही पेपरफुटी थांबवण्यासाठी कडक सुरक्षा योजना करणं गरजेचं आहे. 11वी प्रवेश प्रक्रियेचा मुद्दा आपल्या सर्वांना माहिती आहे. 11वी प्रवेश प्रक्रिया आत्ता सुरू आहे. म्हणजे आता जवळपास 7-8 राऊंड होऊन गेले, अजून राऊंडवर राऊंड होत आहे, तरी सुद्धा अजूनही 11वीचे प्रवेश पूर्ण झालेले नाही आहे. 2 वर्षापासून ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली आहे आणि आत्ता ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू असताना अनेक त्रुटी त्याच्यामध्ये आहे. कोचिंग क्लासेसचं वाढतं प्रमाण खूप मोठा मुद्दा या महाराष्ट्रामध्ये आहे. की कोचिंग क्लासेस आणि कॉलेजेसचं टायअप महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि हे इल्लीगल आहे, हे सर्वांना माहिती आहे. हे ओपन सिक्रेट असल्यासारखं आहे, परंतु त्यावरती कोणीही कारवाई करत नाही. आज आपण बघतो ह्या नीटचा पेपर फुटी असेल किंवा TETची पेपर फुटी असेल, याच्यामध्ये जे मुख्य सूत्रधार आढळत आहेत हे बऱ्यापैकी सगळे कोचिंग क्लासवाले आहेत. कारण त्यांच्या कॉम्पिटिशनसाठी माझ्या क्लासमधले इतके विद्यार्थी हे त्या ठिकाणी मेरिटमध्ये आले, त्या ठिकाणी नीटमध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, पहिल्या 10मध्ये येणं, ही एक आता कॉम्पिटिशन झाली आहे. त्याच्यामुळे कोचिंग क्लास आहे ते बंद करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. एखाद्याला आत्ता आम्ही केली याच्यामध्ये, याच्या आधी आम्ही प्रस्ताव पारित केला होता अधिवेशनात, त्यातही केली.